प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण उल्हासनगर मध्ये आलेलो आहोत। उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमीच्या बाजूला असणाऱ्या गार्डन मध्ये आलेलो आहे। त्या गार्डन मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिमाखदार पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। त्या पुतळ्याच्या पायथ्याशी आपण उभं राहिलेलो आहे। मित्रांनो, गेले काही दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी या ठिकाणी पुतळा इथून हटवावा या संदर्भात एक मोहीम आखल्याचे आपल्याला दिसून येत आहे। तर दुसरीकडे मात्र हा पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवावा, कारण ह्या पुतळ्याशी आमचे भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे। हा पुतळा आमची अस्मिता आहे, आमचे अस्तित्व आहे, असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। अर्थात पुतळा हटवावा न हटवावा हा वेगळा प्रश्न आहे, परंतु स्थानिकांच्या मताला आपण प्राधान्य द्यावं यासाठी भीम आर्मीच्या आणि इतर आंबेडकरवादी संघटनांनी पुतळा आहे त्याच ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीला लागून जी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये जिथं पुतळा आहे त्याच ठिकाणी तो पुतळा राहावा यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। आणि अर्थात स्थानिक जनता जी इथे हजारोच्या संख्येनं राहते त्या सर्व जनतेसह एक मतानं या ठिकाणी मागणी आहे की आमचा पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवावा। जर पुतळा हटवण्याचा प्रयत्न करत असाल तर मग आम्हाला पर्यायी जागा आमच्याच ठिकाणी जिथं आम्हाला नित्य नेमानं जाता येईल, आमच्या बापाच्या बापाला रोजच्या रोज आम्हाला नतमस्तक होता येईल असं ठिकाण आम्हाला द्या, अन्यथा पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवावा। जर पुतळा हटवण्याचा कोणी प्रयत्न केला, जर एक घोर पाप जर कोणी केलं तर मात्र आम्ही त्याला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही। ही इथल्या स्थानिक जनतेची एक धमकी नव्हे तर चेतावणी आहे, कारण हा भावनिक मुद्दा आहे। बाबासाहेब आंबेडकर तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव आहे, मानवी स्वराज्याचे ते संस्थापक आहे। आजची एक घटना या महाराष्ट्रामध्ये जी घडली, भारतीय जनता पक्षाचा एक उपटसुंभ नेता बिनबुडाचा मंत्री गिरीश महाजन याने आजच्या संविधान प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून जे भाषण केलं त्या भाषणामध्ये संविधानाशी आणि प्रजासत्ताक दिनाशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा लोकांची नावं घेतली, परंतु ज्यांच्यामुळे हा देश प्रजासत्ताक भारत बनला त्या महामानवाचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेतले नाही। आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या पोलीस अधिकारी आमच्या भगिनी माधुरी जाधव यांनी त्या गिरीश महाजनला जाब विचारला की तू इथे बाबासाहेबांचे नाव का घेतलं नाही, माझी नोकरी गेली तरी चालेल परंतु मी बाबासाहेबांचं नाव मिटू देणार नाही। ही भावना आणि हीच भावना इथल्या स्थानिक जनतेची आहे। आमचं अस्तित्व, आमची अस्मिता बाबासाहेबांचा पुतळा आहे, तो आम्ही इथून हटू देणार नाही अशी ठाम भूमिका इथल्या स्थानिकांनी घेतलेली। अर्थात आपले इथले जे जो आपला इंदिरा आशीर्वाद नगर आहे, हा जो परिसर आहे इंदिरा आशीर्वाद नगर आणि नाही हिऱ्याचं नाव सावित्रीबाई फुले नगर आणि इंदिरा आशीर्वाद नगर हा जो परिसर आहे, या परिसरातील जनतेच्या वतीनं स्थानिकांच्या वतीनं राजू रमेश गायकवाड आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। मी राजू रमेश गायकवाड यांना विनंती करतोय की या पुतळ्याच्या संदर्भातली एकूण माहिती जी आजवर इतरांना माहित नाही, उल्हासनगरच्या बाहेरच्या लोकांना जी माहिती नाही, तो इतिहास आम्हाला जरा सांगाल का? सर, इथे बनवला होता तिथे एक पुतळा या लोकांनीच बनवला होता, जे आहे जे कलाकार आहे त्यांनी बनवला होता आणि त्यानंतर ते तोडण्यात यायला लागलेलं। तर मुकेश बागुलनी ते अधिकारी हे केलं की बाबा आम्हाला तिथं अगर पुतळा तोडतायत तुम्ही तर इथे आधी बनवून द्या, अगर इथे बनवत असतात तरच ते तोडा। हे मुकेश बागुलनी तिथे हे केलंय। बाकी तुम्ही आता इतना बोलणार की इतनाही तोडा तर आम्हाला मग चौकामध्ये उभं करून द्या। बरं, इथे पुतळा असायला तुमची काही हरकत आहे किंवा नाही? नाही, पुतळा इथे हवा? हो, अगर कोणी जास्त अगर करत असला, कोणी पुढाकारी घेत असला तर आम्हाला चौकामध्ये उभं करून द्या, त्यानंतर हा पुतळा हटवा, ही आमची भूमिका आहे।
मित्रांनो, आपण स्थानिकांच्या भूमिका ऐकल्या. गेली 50-60 वर्षांपासून हा पुतळा ह्या ठिकाणी उभा आहे. फक्त तो थोडा त्या बाजूला होता. इथून 10 ते 15 फुटाच्या अंतरावरती हा पुतळा होता, परंतु त्याला शववाहिनी निर्माण करण्यात आली म्हणून तिथून तो पुतळा हटवत असताना इथले कार्यकर्ते मुकेश बागुल आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी, तरुणांनी, महिलांनी पुढाकार घेऊन तो पुतळा इथे आणून बसवला आणि हा पुतळा तेव्हापासून इथं आहे. म्हणजे गेल्या 50 ते 60 वर्षापासून हा पुतळा इथेच आहे. मग आताच हा पुतळा का हटवावा याच्याबद्दलची जी काही सोशल मीडियावरती काही लोकांनी, अर्थात स्थानिकांच्या भाषेत म्हटलं तर ते रिकाम टेकडेपणा जो चालवलेला आहे, त्या संदर्भात भीम आर्मीने विरोध केलेला आहे. आमच्या बापाला आम्ही इथून हटवू देणार नाही. जर आमच्या बापाला इथून हटवायचंय तर पर्यायी जागा द्या, आणि ती पण पर्यायी जागा आमच्या समोर द्या. जिथं आहे तिथं त्याच्याच बाजूला द्या, अशी भूमिका भीम आर्मीने इथं घेतलेली आहे. इथं भीम आर्मीचे उल्हासनगर शहराध्यक्ष अनिल चव्हाण आहेत. आपण त्यांची भूमिका समजून घेऊया. अनिलजी, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? जय भीम. सर्वप्रथम मी भीम पॅन्थर न्यूज या चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा हा मुद्दा उचलला व उल्हासनगरमधील जे स्थानिक नेते मंडळी आहेत किंवा फेसबुकमधले जे कलाकार असतील, काय म्हणले ना आधी, त्यांना मी सांगू इच्छितो, हात जोडून विनंती करतो, विरोध कुणाचा करायचा हे तरी तुम्ही जाणून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध दाखवतायत, महानगरपालिकेला वेटीस धरतायत. हा पुतळा बसवला कुणी, इथे याचं काम केलं कुणी, सुशोभीकरण केलं कुणी, याचा पहिले पाठपुरावा करा. माझा जन्म पण नव्हता त्या पूर्वीपासून हा पुतळा इथे, हा नाही तिकडे पूर्वी भिंतेला हा पुतळा होता, तेव्हा तिथे कुणाला त्रास नव्हता, तेव्हा तिथे तुम्हाला कुणाला दिसला नाही. आज तो पुतळा दिसतोय. स्थानिक गोरगरीब जनतेने हा पैसा जमा करून इथे पुतळा उभा केलेला आहे. तो पुतळा तोडत होते त्या टायमाला स्थानिक कार्यकर्ते मुकेश बागुलवर त्यांची टीम, इथलं स्थानिक लोकांनी विरोध केला. आम्हाला इथे पुतळा, आणि गार्डन मध्ये पुतळा कुठे स्मशानच्या बाजूला नाहीये. जर असं वाटत असेल तर इथं पार्टिशन करून एक नगरपालिकेला सांगून इथे एक भिंत मारून द्या. इथं कुणाला त्रास नाही. इथं तुम्ही 24 तास या, 24 तासामध्ये इथले सर्व कार्यकर्ते तुम्हाला इथं हजर असतील. इथं विटंबना होण्याची काही शक्यता नाहीये. आणि जर महानगरपालिकेला वेटीस धरून आपले समाजकंटक काही करत असतील, पुतळा हटवण्याची जर मागणी असेल, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, पण आम्हाला पर्यायी जागा द्यावी. आम्ही पर्यायी जागा शोधलेली आहे. तुम्ही आमच्या बरोबर तिथे उभे राहा, आम्ही हा पुतळा तिथे तुमच्या सोबत येऊन लावणार. अन्यथा आम्ही हा पुतळा इथून हटवू देणार नाही. ज्या गोष्टीला आम्हाला सामोरे जायचं, आम्ही सामोरे जायलाही तयार आहे. जय हिंद. या ठिकाणी स्थानिकांनी, ज्यांनी बाबासाहेबांचा पुतळा इथे बसवलेला आहे आणि जे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं संगोपन करतायत, संवर्धन करतायत, या सर्वांचं म्हणणं आहे की पुतळा इथं असावा. परंतु एक दुसरी बाजू अशी आहे की पुतळा इथं नसावा असं जे विरोधक म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे की हा स्मशानभूमीत पुतळा आहे. वास्तविक आता आपण बघतोय, तुम्ही आता बघत असेल व्हिडिओमध्ये, हा स्मशानभूमीमध्ये नाहीये. स्मशानभूमीच्या बाजूला एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये हा पुतळा आहे. इतरही काही धार्मिक काही पुतळे आहेत या ठिकाणी, परंतु एक महामानवाचा पुतळा या गार्डन मध्ये आहे. तर विरोधकांचं म्हणणं आहे की तो स्मशानभूमीत नसावा. जर आपण म्हणायला एक ग्राह्य जरी आपण म्हणलं की ठीक आहे स्मशानभूमीत, तर मित्रांनो, हा काही स्मशानभूमीतला पहिला पुतळा नाहीये. वास्तविक तो गार्डन मधला आहे, स्मशानभूमीला लागून असलेल्या. परंतु जर भारतामधलं उदाहरण म्हटलं तर हा काही स्मशानभूमीतला पहिला पुतळा नाही. कर्नाटक मधल्या उडुपी जिल्ह्यामध्ये, उडुपी नावाचा जो जिल्हा आहे कर्नाटकमध्ये, तिथे कोकर्णे नावाचं गाव आहे. त्या गावात, तिथल्या स्मशानभूमीमध्ये, तिथे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. मित्रांनो, त्याच गावातले रहिवासी, तिथले जे ग्रामस्थ आहे कोकर्णे कर्नाटक मधल्या, ते इथे आहेत. आपण त्यांच्याही भूमिका समजून घेऊ कि आपके गांव में जो बाबा साहब का स्टैचू है स्मशान भूमि में है, बगल में है ऐसा, हाँ जैसा ये है ऐसा उधर भी है. ये तो बहुत लंबा है, हाँ, वो तो एकदम सटा के दीवार को. तो आगे ये पुतला जो स्टैचू बाबा साहब के यहाँ पे, इसके बारे में आपकी क्या राय है? इधर ही रहना चाहिए. संरक्षण करते हमारे कार्यकर्ते, हम भी इधर का रहवासी है. हम 40 साल से इधर रहता है. 40 साल से इधर रहने के बावजूद भी इधर पुतला था, वो इधर था, गार्डन का बगल में ही था. वो पुतला इधर लाके हमारे कार्यकर्ते लोग, मुकेश बाबू, जिन्होंने संरक्षण किया है,
मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की पुतळा हा जो कोकर्ण गावामध्ये आहे, कर्नाटकच्या उडुपीमध्ये जो कोकर्णमध्ये, तो तर स्मशान भूमीमध्ये आहे. हा स्मशान भूमीत नाहीये, स्मशान भूमीच्या बाजूला असणाऱ्या गार्डन मध्ये आहे. आणि अर्थात इथे फक्त इथले जे स्थानिक मराठी बांधव आहेत त्यांचं नव्हे, तर इथे उत्तर भारतीयांनी सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा ह्या ठिकाणी असावा असं आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, आपण त्यापैकी उत्तर भारतीयांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. मी राम प्रताप जयस्वार यांचेही मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकवतोय. प्रताप भाई, आपको क्या लगता है यहाँ पे पुतला उचित है? सर, आज के 10 साल पहले मैं शमशान भूमि में आया था एक डेट वादी के साथ। यहाँ पे बाबा साहब का पुतला हमने देखा था और वो तो बहुत करीब था, वहाँ शमशान के बहुत करीब था। लेकिन अभी वहाँ से उठ के लगभग 200 फीट दूर पे है, तो कोई दिक्कत नहीं है, यहाँ पे कोई दिक्कत नहीं है। और जिन लोगों को इससे दिक्कत है, अभी मैं उनको क्या बोले कि उनके दिल में क्या भावना है, क्या चल रहा है बाबा साहब के प्रति, हाँ अभी बोल नहीं सकता। जिससे की दिक्कत है तो आपलं नाव? आपलं नाव? राम निवास जयस्वाल. इथे राम निवास जयस्वार हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याही आपण भावना ऐकून घेऊया. रामप्रसाद जी, आप यहाँ पे कब से रहते हैं? मैं 1988 से यहाँ पे हूँ. 1988 मतलब 88 मतलब 12-24 38 साल आप यहाँ पे, लगभग 40 साल से आप यहाँ पे है. 40 साल पहले जब आप यहाँ पे आए, बाबा साहब का पुतला यहाँ था? हाँ, वहाँ पर था, वहाँ शमशान भूमि को लगता शमशान करीब में ही था. अच्छा. तो आज बाबा साहब का पुतला ये जगह पे है, तो आपको क्या, आपकी क्या राय कि रहना चाहिए कि नहीं रहना? और हमारे एरिया के हिसाब से सारे कार्यकर्ता पदाधिकारी सभी लोग ने सलाह मशवरा करके बाबुल साहब को लीडर बनाया. उनकी भूमिका में यहाँ पर लगा है. और बाकी के जो हमारे जो है तो लिखा हुआ है कौन कौन लोग थे आए थे, नेता पर नेता जो भी आए, उसके पहले भी नेता पर नेता सभी लोग देखते थे, तब क्यों नहीं विरोध? आज क्यों विरोध? तभी तो नहीं ज्ञानी थे, कभी दिमाग नहीं था कि बाबा साहब को शमशान में नहीं लगना चाहिए था, तब विरोध करना चाहिए था. आज लगने के बाद विरोध अगर हो रहा है तो कहीं ना कहीं इनको लगा करके चौक पे या कहीं पे उनके हिसाब से लगा के दे बाबा साहेब. मित्रांनो, आपण सगळ्यांच्या भावना प्रतिक्रिया ऐकल्या. आपण सगळ्यांच्याच प्रतिक्रिया ऐकल्या, अरे बोलो सगळ्यांच्या भावना ऐकल्या. दो शब्द. प्रश्न असा निर्माण होतो की गेली 50 ते 60 वर्ष बाबासाहेबांचा हा जो पुतळा आहे तो 50 ते 60 वर्ष म्हणजे सुमारे 2 वर्ष आधी तो थेट स्मशान भूमीमध्ये होता. त्यावेळेला आक्षेप घेण्यात आला नाही, आणि आता स्मशान भूमीच्या बाहेर आहे, गार्डन मध्ये आहे, त्याला आक्षेप का घेण्यात येत आहे? या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावानं कोणी राजकारण करू पाहते काय? बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या नावाखाली कोणी आपली राजनैतिक पोळी भाजण्याचा प्रयत्न करते काय? या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या नावानं लोकांना भावनिक करून आपलं स्वतःचं पोट भरण्याचं किंवा आपली दुकानदारी चालू ठेवण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? हा संतप्त सवाल इथल्या उल्हासनगर मधील जनतेने विचारलेला आहे. आणि उल्हासनगर मधील जनता बाबासाहेबांचा पुतळा इथून हटणार केवळ ह्या एका गोष्टीमुळे, ह्या एका वाक्यामुळे प्रचंड चिडलेले आहे. आमच्या बाबासाहेबांचा पुतळा आम्ही इथून हटू देणार नाही. या 50 ते 60 वर्षाआधी बाबासाहेबांचा पुतळा थेट स्मशान भूमीमध्ये होता, त्यावेळेला कोणी इथं मायसा लाल आला नाही पुतळा तिथून काढा म्हणून म्हणायला. परंतु नंतर आमच्या काही तरुण पोरांनी, मुकेश बागुल असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा शववाहिनीच्या इथून काढून इथे बसवला. त्यावेळेला मात्र ह्या झोपलेल्या राजकारण्यांना, ज्यांची दुकानदारी बंद पडण्याची वेळ आली, अशा दुकानदारांना जाग आली आणि ते आता म्हणतात की बाबासाहेबांचा पुतळा इथं नको तर मग कुठे पाहिजे? त्याचंही ते उत्तर द्यायला तयार नाही. ते इथून बऱ्याच अंतरावरती, लांब असणाऱ्या अंतरावरती ते जागा सुचवतात जिथं या स्थानिकांचा काहीही संबंध नाही. स्थानिकांचं म्हणणं आहे ठीक आहे, समाजाच्या पुढे आम्ही जाणार नाही. जर समाज म्हणून काही निर्णय घेत असेल तर आम्ही समाजापेक्षा मोठे नाहीये, आम्ही समाजाचा एक घटक आहे. परंतु आमच्याही भावभावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. आमच्या भावभावनांना कुठेही ठेस लागता कामा नये. आमच्याही भावनांचा विचार करून हा पुतळा, निदान जर तुम्हाला समाजानं जर म्हटलं, एकमुखानं जर म्हटलं की पुतळा नको इथे, ठीक आहे, मान्य आहे, मग पुतळा आम्हाला बाजूला असणारा चौकामध्ये इथं आम्हाला उभा करून द्यावा.
ही समाजाची भूमिका आहे, मागणी आहे. आणि त्या पुतळ्याकरता बांधवणं बघा, जागा काही जास्त लागत नाही, जागा जमतिमस आहे. परंतु इथून पुतळा हटवायच्या आधी जे कोणी वल्गना करतायत, जे कोणी पुतळा हटवण्याच्या वल्गना करतायत त्याने अगोदर पर्यायी जागा, ती देखील इथले स्थानिक सांगतील ती जागा ती अगोदर उपलब्ध करून द्यावी. अन्यथा पुतळा हटवण्याच्या वल्गना करणाऱ्यांच्या जिभांना इथं भीम आर्मी लगाम घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी इथं दिलेला आहे. बघूया, इथला समाज पुतळ्याच्या संरक्षणासाठी अवरात्र सज्ज आहे. राजकारण्यांच्या फूटपाडो धोरणाला ते कधी भीक घालणार नाही. आणि महानगरपालिकेने देखील अशा फुटीरवाद्यांच्या नादी न लागता आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अधिक पद्धतीनं संवर्धन कसं करता येईल ते पाहावं. हा जो गार्डन आहे तो अतिशय म्हणजे ओसाड झालेला आहे, त्याला कसं फुलवता येईल, त्याचं नंदनवन कसं करता येईल हे पाहावं. कारण इथे भारताच्या मार्गदात्याचा पुतळा उभा आहे, भारताला दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाचा पुतळा उभा आहे, इथे भारताच्या महामानवाचा पुतळा उभा आहे, भारताला प्रजासत्ताक बनविणाऱ्या बापाच्या बापाचा पुतळा उभा आहे. याचं भान इथल्या प्रशासनाने ठेवून हा बगीचा फुलविण्याचं काम करावं. कारण भारत नावाचा जो बगीचा होता, जो ओसाड झालेला होता, तो फुलवण्याचं काम ह्या बापाच्या बापाने केलेलं आहे. निदान त्यांच्या समोर तरी ती जागा ओसाड राहता का म्हणे महानगरपालिकेने लक्ष घालावं, ही इथल्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आणि मित्रांनो, आपण भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला जातीवादी धर्मांधवादी शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, आशीर्वाद द्या. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.